सन्माननीय सभापती महोदय, मला आज इथे निवेदन करताना या सदनाला माहिती देताना अतिशय आनंद होतोय। महाराष्ट्राचा गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून आपण घोषित करण्याबद्दलचे निवेदन आहे। महाराष्ट्र ही कला, संस्कृती व परंपरेची समृद्ध भूमी आहे। संत सुधारकांचा, थोरांचा, वीरांचा, भक्तीचा, अध्यात्माचा आणि सर्वसमावेशकतेचा वारसा या भूमीला लाभलेला आहे। महाराष्ट्राची पवित्र माती वैचारिक प्रगल्भतेने ओतप्रोत भरलेली असून राज्याच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीचा पाया सामाजिक एकरूपतेने घातलेला आहे। ही एकरूपता निर्माण होण्यासाठी गणेशोत्सवाने मोलाची भूमिका पार पडलेली आहे। शेकडो वर्षाची घरगुती गणेशोत्सव परंपरा, शेकडो वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक समरसतेचा मानबिंदू आहे। याच मानबिंदूचे महत्त्व व ओळख संपूर्ण जगभर व्हावे, आपल्या परंपरेच्या आधुनिकतेशी सांगड व्हावी, सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे असणारे गणेशोत्सव हे व्यासपीठ अजून मजबूत व्हावे। गणेशोत्सवात संबंधित सर्व घटक, मूर्तिकार, कारखानदार, फुलविक्रेते, साहित्य विक्रेते आणि गणेश भक्त एकत्रित जोडले जावेत, पर्यटन वाढावे, आपल्या समृद्ध परंपरा, रीतिरिवाजांचे जतन व संवर्धन व्हावे आणि महाराष्ट्राचे स्थान जगाच्या नकाशावर अधोरेखित व्हावे। यासाठी गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरवले आहे। गणेशोत्सवाचे परंपरागत स्वरूप कायम ठेवून त्यास आधुनिकतेची जोड देण्यासाठी आणि राज्याच्या प्रत्येक नागरिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या या महोत्सवाशी जोडला जाण्यासाठी राज्य महोत्सव होणे आवश्यक आहे। यासाठी महाराष्ट्र शासन सुलभकर्ता म्हणून महत्त्वाची भूमिका बजावेल। या निमित्ताने एक लोगोचं अनावरण करणे प्रस्तावित आहे। संपूर्ण राज्यभर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल। महाराष्ट्राची कला, संस्कृती आणि परंपरेचे दर्शन या कार्यक्रमातून घडेल। कार्यक्रम मान्य दादा फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राबाहेरील मराठी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत, त्या ठिकाणी सुद्धा करण्यात येईल आणि मराठी भाषिक भाऊल भारताबाहेर ज्या देशांमध्ये आहे तिथेही काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात येतील। व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येईल। गणेशोत्सवाच्या निमित्ताने अध्यात्म नाट्यरंग महोत्सव आयोजित करण्यात येईल। राज्यातील महत्त्वाची मंदिरे, विरोधी पक्षनेतेची आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे देखावे ऑनलाईन जगभरात घर बसल्या लोकांना दाखवण्याचं एक पोर्टल निर्माण करण्यात येईल। उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना तालुका स्तरावर सुद्धा विविध भरीव पारितोषिकं देण्यात येतील। घरगुती गणेशोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव हा महाराष्ट्रातला जगभरातल्या लोकांनी पाहावा म्हणून त्याचे फोटो, व्हिडिओ क्लिप्स याचे एक पोर्टल निर्माण करण्यात येईल। ज्या चित्रपटांमध्ये गणपतीविषयक परंपरा, कला, संस्कृती आणि आपला महोत्सव याचा स्पष्ट उल्लेख आणि दर्शन असेल अशा चित्रपटांचा विशेष गौरव करण्यात येईल। गणेशोत्सवावर आधारित टपाल तिकीट व नाणे काढण्यात येईल। गणेशोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभर गणपतीविषयक युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी विविध अनिल परब साहेब रील्सची स्पर्धा सुद्धा घेण्यात येईल। गणेशोत्सवाच्या निमित्ताने एक आकर्षक पहिल्यांदा आपल्या गणरायाला भावभीनी आणि मानवंदना देण्यासाठी चौपाटीवर आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा ड्रोन महोत्सव त्या ठिकाणी करण्यात येईल। या राज्य महोत्सवाची माहिती संपूर्ण देशभर व्हावी म्हणून वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, रेडिओ, समाज माध्यमे याच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येईल। आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्य पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष कार्यक्रम व उपक्रम घेण्यात येईल। गणेशोत्सवाच्या काळामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून रोषणाईने सुशोभीकरण करण्यात येईल। पारंपरिक भजन व आरती सादर करणाऱ्या भजनी मंडळांना साहित्य वाटप व अनुदान देण्यात येईल। गणेशोत्सवा अनुषंगाने राज्यस्तरीय भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात येईल आणि विसर्जन सोहळ्यामध्ये आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय पर्यटकांना सोयी सुविधा आणि वाहन व्यवस्था करण्यात येईल। आणि मान्य दादा, राज्यात शिकणाऱ्या देशभरातील विद्यार्थ्यांना आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना या महोत्सवात सहभागी होण्यासाठी योजना आणि उपक्रम करण्यात येईल। असा हा आंतरराष्ट्रीय ठसा उमटणारा महोत्सव राज्य सरकार करेल।